त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिल्या गेला चंद्रबागचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. एकेकाळीचं नाव आपण जर का पाहिलं गेला फार मोठं नाव आहे आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र आज कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहू शकाल अतिशय चांगली लढत निश्चित सुरुवात पाहायला मिळेल. सीबीडी ठाकूरवाडी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाला गेलाय. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला हा सीबीडी ठाकूरवाडी संघ आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव त्यांचं देखील आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जे बागेश्वर चषक 2024-25 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं अस्त्र आपण पाहतोय वन स्टार बागाचवाडी टीम कडून अभिवाग अर्थातच अविनाश गोमा वाघला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला खेळ करावा लागेल कारण समोर देखील तेवढाच ताकदवर संघ टाकला गेलाय. मेन पंच नरेशजी चौधरी आणि त्यांना साथ देतील आपण पाहतोय स्क्वेअरले पंच सुरेशजी खैर हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या पहिल्या सामन्यासाठी सहर्ष स्वागत असेल. दोन्ही टीम्सचा या स्पर्धेच्या माध्यमातून कॉम्बॉक्स मधून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकला जाईल ऑन स्ट्राईकवरती सुदाम नाईक. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर राहिली गेल्या. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. जबरदस्त चेंडूची सफर आपण पाहतोय कारण ज्या अनुषंगाने दोन्ही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट टाकले गेलेत. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आपण पाहतोय आणि एक मैत्रीपूर्ण सामना होईल यात मात्र शंका नाही या कारण अतिशय चांगले संबंध या दोन्ही टीमच्या माध्यमातून आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिले आहेत. मात्र आज पुन्हा एकदा गाठ पडली या स्पर्धेमध्ये. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू सुरेख फेकला अभिभागण्या मात्र समोर सुदाम नाईक एवढे सहज कमबॅक करून देईल का. अतिशय सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलला ऑन साईडला कव्हर पॉईंट क्षेत्रामधून उडवलाय. आउट ऑफ द पार. इट इज द मॅक्झिमम रन मिळतील 6. क्या बात या गणपती बाप्पाचं संगीत आणि आजच्या दिवसाला चांगली सुरुवात. षटकारांना डाबाची सुरुवात केली सुदाम नाईक ऑन स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका यावेळेस मात्र सिद्ध करत असताना पुढचा चेंडू अलॉन द कार्पेट आपण पाहतोय हलक्याशा रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. इथून मात्र पाहावं लागेल पंचांचा फिंगर अप आणि रनआउटचा शिकार फलंदाज बाद होईल. विजय नाईक बॅक टू द डगआउट. दोन फलंदाज माध्यमातून आणि त्या ठिकाणी रनआउटचा शिकार ठरला विजय नाईक. 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागलं गेला आणि पहिला करारा झटका आपण पाहतो 11 स्टार खांदा टीमला 6 अंकावरती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 3 साठी अर्थातच वन डाऊन साठी अजय नाईक. अजय नाईकचा विचार केला गेला. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग या खेळाडून अक्षरशः गाजवल्या. ज्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला आणि त्या स्पर्धेमध्ये संघाचं नेतृत्व करत असताना सिरीज ज्याच्या नावावरती राहिली गेली आपण पाहतोय तोच फलंदाज नो स्ट्राईक एंडवरती अजय नाईक आपण पाहतोय. इथून गावासाठी खेळ करायचा आहे आणि इथून चांगला खेळ करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. आपण पाहतोय अभिभागचं कौतुक करेन ज्या रीतीने षटकार आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना अद्यापर्यंत 3 चेंडूची सफर आणि 6 धाबा 1 गडी बाद असताना कुठे का होईना संघर्ष पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या बाजूनं. कारण सुदाम नाईकने सांगितलं ज्या वेळेस नाणेफेकीसाठी आला 4 ते 5 प्लेयर मात्र आज अनुपस्थितीमध्ये ज्या टीम्सला घेऊन उतरलाय इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती विचार केला गेला डॉट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर रनआउट कुठे का होईना वापसी पाहायला मिळते. यावेळेस प्रचंड वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अपील जरूर झाली गेले मात्र यावेळेस पाहावं लागेल अपील मध्ये उत्साह भरपूर होता आणि विश्वास या ठिकाणी कमी पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू सांगता फार चांगला चेंडू फेकला गेला. आपण पाहतोय प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि आपण जर का पाहायला गेला डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 11 स्टार खांदा टीम जाऊन पोहोचली आहे 6 अंकावरती. कुठे का होईना पॉवर सर्कलचं षटक आणि अद्यापर्यंत एक षटकार आल्यानंतर फार चांगली वापसी करत असताना अविभागला आपण पाहतोय
इथून मात्र आपली ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली जाते. मात्र पुढचा चेंडू या षटकात येईल. अतिशय वेगवान मागचा दरवाजा उघडा आणि यावेळेस मात्र चेंडू एस्टॅनवरती जाऊन आदळला जातोय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि दुसरा धक्का लागेल 11 स्टार खांदा टीमला 6 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल अविभागचं. ज्या रीतीने चेंडू फेकला, डबल माइंडने खेळण्याचा प्रयत्न झाला सुदाम नाईकचा. सुदाम नाईकला असं वाटलं चेंडू वाईट जाईल, मात्र ज्या रीतीने चेंडूवरती वेग होता, प्रॉपर टायमिंग करू शकला नाही आणि सरळ एस्टॅनचा भेद आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. इथून मात्र न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वरती मंगेश नाईक. इथून एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल. आपण पाहतोय प्रकाशवीर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं गेलं. आपण पाहतोय त्यांचं देखील स्वागत असेल. एक फार चांगलं नाव टेनिस क्रिकेटमधील आपण पाहू शकाल. कुठे का होईना थोडासा उशीर झालाय, मात्र अद्यापर्यंत 5 चेंडूची सफर लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय अविभागच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगांचं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर बुधाजी हा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि जबरदस्त झेल टिपला गेला. आणि या षटकामध्ये 3 विकेटचं पतन आणि एका षटकाच्या अखेरीस टीम जाऊन पोहोचले 6 अंकावरती 3 गडी बाद असताना. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवर जनरेट केली गोलंदाज अविभागनं. जरूर एक षटकार पाहिला सुदाम नाईकच्या बॅटमधून, मात्र त्यामध्ये 3 सफलता आणि तिथून कुठे का होईना थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय 11 स्टार खांदा टीमला. आपण पाहतोय इथून एखादी पार्टनरशिप रचावी लागेल. आपण पाहतोय अजय नाईक आणि सुनील नाईकला चांगला खेळ करावा लागेल. ज्या अनुषंगाने सलामीचे फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबले नाही आहेत, मात्र इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचावी लागेल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं अस्त्र यावेळेस मात्र सज्ज होईल अंकुश वाघ, अविभागचा मोठा बंधू. म्हणजे पाहावं लागेल ज्या रीतीने छोट्या बाबाने पहिलं षटक फेकलं लाजवाब गोलंदाजी, आणि इथून पाहावं लागेल कशा रीतीने फेकलं जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा फटका आपण पाहतोय. आडव्या बॅटनं मिड विकेटला क्लिअर करत समालोचन कक्षाला सलामी देणारा 1 बाउन्स सीमा पार. धावा मिळतील 4. उल्लेख केला या फलंदाजाचा. ज्या रीतीने खेळ राहिला गेला आपण पाहतो पनवेल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली, मात्र इथून आज आपल्या गावासाठी खेळ करत असताना सुरुवात देखील अप्रतिम राहिली. अंकुश वाघ वरती प्रहार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस लाईन फायनली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलाय आणि मिळेल एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही आणि एका धावेवरती समाधान मानलं जाईल. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा 3 गडी बाद असताना 11 स्टार खांदा टीमला आपण पाहतोय. अप्रतिम सामना यात मात्र शंका नाही. ज्या अनुषंगाने दोन संघाचा विचार केला गेला शांत संयमी सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी पाहिली, मात्र त्यानंतर दुसरं षटक पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग करू शकला नाही ऑलंद कार्पेंना. चेंडूखाली ज्ञानेश्वरला पाहतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण फेकी देखील अचूक राहिली गेल्या आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आपण जर का विचार केला गेला अजय नाईक आणि सुनील नाईक या दोन फलंदाज माध्यमातून डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. डगआउटमध्ये थोडीशी शांतता. त्याचं कारण आपण पाहिलं सुदाम नाईकचं स्वस्तात बाद होणं आणि त्यानंतर मात्र डावाला आकार देत असताना अजय नाईक ऑन स्ट्राईक वरती. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग करू शकला ऑलंद कार्पेंडा. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अविभागला पाहतोय आणि फेकी पाहावं लागेल. फेकी देखील तेवढीच अचूक आणि मिळेल एक सिंगल धाव.
पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला आणि त्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला 4 चेंडूची सफर फार वेगवान, फार कमी मिनिटांमध्ये षटक फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अतिशय दर्जेदार सामना आपल्या भेटीला आल्या गेला आपण पाहतोय. कारण ज्या अनुषंगाने आपण विचार केला गेला आज आदिवासी टेनिस क्रिकेटमधील अव्वल दर्जाचे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज नो मॅन्स लँडमध्ये चेंडू, मात्र इथून प्रयत्न दाखवले जातात लाजवाब. बुधाजी चौधरीच्या माध्यमातून हा दुसरा जल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना 11 स्टार खांदा टीमला आपण पाहिलं गेलं 13 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय कुठे का होईना फार चांगलं कमबॅक करत असताना वाघाचवाडी टीमच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहिलं गेलं पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय खांदा टीमला आपण पाहतोय. अद्यापर्यंत दुसऱ्या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे फार चांगली गोलंदाजी आणि अंतिम चेंडूचा आपण पाहिलं गेलं अपील पाहायला मिळाले. पंचाने अपील उचलून धरल्या आणि लेग बिफोरच्या स्वरूपात आल्या पावली माघारी फलंदाज बाद होईल योगेश नाईक. यावेळेस मात्र धक्का क्रमांक 5 11 स्टार खांदा टीमला आपण पाहतोय 13 या अंकावरती. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरेचं गुणगान गाणारा हे संगीत आपण पाहिलं RSDच्या नाना खंडबीच्या माध्यमातून. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकामध्ये वर्चस्व दाखवले आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये अविभागनं खर्च केला 6 धावा, त्यानंतर दुसरं षटक अंकुश वाघनं 7 धावा आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं अस्त्र आपण पाहतोय 1 स्टार वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून प्रकाशवीर उर्फ जड्याला आपण पाहू शकाल. समोर अजय नाईकला इथून विस्फोटक खेळी मात्र सादर करावं लागेल कारण पूर्णपणे संकटात सापडलाय. पुन्हा एकदा मात्र हलक्या शाताने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये आणि तोपर्यंत आपण पाहिलं गेला डॉट चेंडू सांगता पहिला चेंडू सुरेख फेकला आपण पाहतो थोडंसं स्विंग पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता अजय नाईकला शांत संयमी आणि खराब चेंडूवरती आक्रमण हे सूत्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि तरच एक सन्मानजनक धावसंख्या मात्र बनवली जाईल. ज्या अनुषंगानं 5 फलंदाज बाद झाले आहेत आणि तिथून मात्र डाव सावरायचा आपण पाहतो अजय नाईकला जिम्मेदारीनं खेळ करावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन त्यावरती प्रहार आउट ऑफ द पार धावा मिळतील 6. अप्रतिम जबरदस्त तडाखा 2 षटकामध्ये वर्चस्व राहिलं 1 स्टार वाघाजवाडी टीमचं. मात्र त्यानंतर प्रकाशवीर वरती आक्रमण आणि इथून मात्र धावांचा वेग आपण पाहिला गेला. संघाची टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना 5 गडी बाद 19 या अंकावरती म्हणजे कुठे का होईना संघर्ष केला जाईल 11 स्टार खांदा टीमच्या माध्यमातून यात मात्र शंका नाही घ्या. मात्र त्यासाठी अजय नाईकला मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणापर्यंत थांबावं लागेल. इथून जर का अशा रीतीने बॅटिंग दाखवल्या तर 40+ जाण्यास मात्र वेळ लागणार नाही. मात्र गोलंदाज प्रकाशवीर कमबॅक करून देईल का आपल्या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टार्गेट केलं जात आहे. चेंडूला फेकून दिले जाते आउट ऑफ द पार. इट इज द मॅक्झिमम आउट ऑफ द पार 6 धाब्यांसाठी हा दमदार षटकार. चला खैरवाडीचे स्वयंसेवक आपल्याला देखील प्रेमाची विनंती असेल बाउंड्रीच्या चौफेर जेणेकरून चेंडूला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येतील आपण पाहतोय. कुठे का होईना प्रकाशवीरला सल्ला मसला देण्यासाठी 3 खेळाडू आपण पाहतोय एकत्र आले गेले आहेत. त्याचं कारण आपण पाहिलं अजय नाईकनं ठोकलेले 2 षटकार आणि थोडंसं का होईना दबाव निर्माण केला जातोय. 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात
म्हणजे कुठे का होईना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कारण ज्या अनुषंगानं सुधाब नाईकचा चांगला खेळ राहिला नाही या, मात्र इथून अजय नाईक स्वतःला सिद्ध करत असताना ज्यानं पनवेल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवल्या आणि त्या प्रीमियर लीग मध्ये सिरीजचा मानकरी राहिला होता, स्वतःनं नेतृत्व केलं होतं टीमचं. आपण पाहतो सुकापूर पोदे टीमच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला होता. आणि इथून आपल्या गावासाठी देखील तेवढा सुंदर खेळ, प्रकाश वीर वरती आक्रमण, इथून कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस व्हीसेफ मध्ये आउट ऑफ द पार मॅक्झिमम. आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक यावेळेस कंप्लीट केली जाते. फलंदाज ऑन फायर होत असताना आपण पाहतोय अजय नाईक. अप्रतिम आपण पाहतोय दोन षटकामध्ये जे गोलंदाजाचा दबदबा राहिला मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर प्रकाश वीरवरती आक्रमण, इथून कमबॅक करावं लागेल. अजय नाईकचे विकेटसाठी चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा मात्र इथून मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पंच आम्हाला सांगतील लाईन खराब, इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या 32 या अंकावरती म्हणजे कुठे का होईना एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारली गेल्या. त्या ठिकाणी या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूवरती सलग 3 षटकार आणि त्याचा प्रेशर हा वाईड चेंडू आपल्याला सांगून जातोय. इथून कमबॅक करून देईल का प्रकाशवीर हा गोलंदाज, हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन आपण पाहिलं गेला, पंचांकडे 10 जरूर मागितल्या, मात्र इथून बोट वळवली गेल्या आणि इथून मात्र थोडासा स्विंग पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता अंतिम. अद्यापही एका चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील, हा अंतिम चेंडू निर्णायक फेकावा लागेल. ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत धाबा खर्च केला आपण पाहिले गेला 19 धावा 5 चेंडू माग्या, म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय प्रकाशवीरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सन्मान दिला, स्ट्राईक स्वतः पुढे ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहिलं गेला की आपण मैदानाच्या आपण आतमध्ये जर का विचार केला गेला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला आणि एका धावेने षटक क्रमांक 3 समाप्त होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद असताना 11 स्टार खांदा टीम जाऊन पोहोचली 33 या अंकावरती. 11ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते आणि तोपर्यंत संधी देवी क्या बात आहे. अप्रतिम 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 गडी बाद असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असता आपण जर का विचार केला गेला 33 धावा 11च्या सरासरीने का होईना धावसंख्या बनवण्यात यश आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला गेला अभि वाघनं धावा खर्च केले होते 6, दुसरं षटक अंकुश वाघनं धावा खर्च केले होते 7, अंतिम षटक तिसरा त्यामध्ये फार महागडी गोलंदाजी तब्बल 20 धावा खर्च केल्या प्रकाशवीरनं आणि अंतिम षटक इथून पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वास दाखवला जातोय. आपण पाहतो गोलंदाज ज्ञानेश्वर उघडेला पाहू शकाल. आपल्या बोटाच्या जोरावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने देखील छाप सोडल्या. टेनिस क्रिकेटचा जर का वर्ल्ड कप आपण स्पर्धा पाहिले गेले रतनबुवा स्फूर्ती चषक, ज्या स्पर्धेमध्ये अक्षरशः दापोली संघाला परास्त केले होते या संघाने आणि तिथून जो काय खेळ राहिला अप्रतिम आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार. हा पहिला कॉल असेल. हे षटक समाप्त होण्या अगोदर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. अंतिम षटक स्लॉगरचं हाणामारीचं षटक. समोर अजय नाईकने स्ट्राईक ठेवले स्वतः पुढे, डावबाला मात्र एकट्याने आकार दिलाय. इथून पाहावं लागेल कमालीचा फटका, पॉवर जनरेट केली गेली अक्षरशः आणि चेंडूवरती मात्र तुटून पडला, चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार. मॅक्झिमम बिग हिट षटकार. क्या बात आहे. वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढत असताना 10 चेंडू तब्बल 31 धाबेची इनिंग साकारली. स्कोरर मित्र रामदास उघडे आम्हाला माहिती देत असताना फार चांगला डाव सावरला आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये आक्रमण केले जाते ज्ञानेश्वर उघडेवरती. कमबॅक करावं लागेल. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन गतीमध्ये परिवर्तन, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या अनुषंगाने बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये
डगआउट मधून थोडंसं का होईना इथून मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या अनुषंगाने खेळ चालला मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकामध्ये अक्षरशः बोलबाला राहिला वन स्टार वाघाचीवाडी टीमचा. मात्र त्यानंतर प्रकाश वीरवरती आक्रमण आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं थोडंसं कमबॅक करत असताना ज्ञानेश्वर उघड्याला पाहतोय. दोन चेंडूची सफर अद्यापर्यंत समाप्त झाल्या. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या तब्बल 39 धावा. सुदाम नाईकने एक षटकार ठोकला, त्यानंतर बाद झाला आणि तिथून मात्र जो डाव सावरला एकट्यानं अप्रतिम आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा शॉट टाबलेन, त्यावरती प्रहार, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन दिशेमधून 6 धाब्यांसाठी. हा आणखीन एक तडाखा, बिग हिट षटकार. क्या बात आहे. सुरुवातीला उल्लेख केला होता 40च्या आसपास धावसंख्या बनवली जाईल का, मात्र प्रकाश सर अद्यापर्यंत आपण जर का विचार केला गेला तब्बल धावा जाऊन पोहोचल्या 45. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, म्हणजे केलेली कमालीची बॅटिंग. एकट्याने डावाला आकार दिलाय अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आपण पाहतोय बरसत असताना इथून कमबॅक करावं लागेल. ज्ञानेश्वर उघडेला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती, कारण आज कुठे का होईना 11 स्टार खांदा टीमला आपण पाहिलं गेल्या आज फार कमी आपण पाहिलं गेल्या 4 ते 5 प्लेयर मात्र अनुपस्थित आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील फार चांगला खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होईल. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, बॅटची टॉपेज जरूर लागल्या, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये यावेळेस पाहावं लागेल आणि कमालीचा झेल टिपला जातोय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. प्रमुख फलंदाज अजय नाईक बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. एकट्यानं 13 चेंडू 37 धाब्याची एक नाबाद पण जबरदस्त बॅटिंग साकारली, मात्र शेवटच्या क्षणाला का होईना मैदान सोडावं लागलं गेला. डगआउट मधून टाळ्याचा कडकडाट का होऊ नये, कारण त्याने जबरदस्त बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅकफुटला फेकला होता 11 स्टार खांदा संघ आणि त्या टीमला पूर्णपणे संकटातून बाहेर काढलं अक्षरशः आपण पाहतोय. आणि त्या ठिकाणी 13 चेंडू तब्बल 37 धाब्याची इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. एक संकटमोचक बॅटिंग पाहायला मिळाली. न्यू बॅट्समॅन इंडिया नंबर 8 वरती राजा नाईक. इथून मात्र राजेशाही प्रमाणे खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज एफर्ट बघा, लाज जबाब चंदर वाघच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमालीचा प्रयत्न दाखल होता, मात्र तोपर्यंत डॉट चेंडू सांगता 100% मैदानाच्या आतमध्ये कमेंट्समेंट दिली जाते, कारण सामना देखील तेवढंच मत होतं दोन्ही टीम्सला माहिती आहे. आणि अप्रतिम आपण शतरक्षण पाहायला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता शेवटच्या मुमेंटला का होईना कमबॅक करत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर उघडेला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन आणि इथून जर का पाहिलं गेला हा डॉट चेंडू पंच सांगतील षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलं गेला या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 6 गडी बाद 11 स्टार खांदा टीम जाऊन पोहोचली आहे 45 या अंकावरती. उत्तरार्धामध्ये टार्गेट सेट केला गेला आपण पाहतोय 24 चेंडू 46 धावसंख्येची गरज असेल.
संघाचा आपला 12th मॅच नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं समीकरण सेम झालंय, म्हणजे 45चं टार्गेट सेट केलं गेलंय, 46 धावेचं टार्गेट सेट राहील आपण पाहतोय. आणि तसेच आमचे परम मित्र युट्यूबर नंदू वाघ, नंदू जुगरे यांच्या माध्यमातून वाघाजवाडी टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद असेल नंदू जुगरे, मात्र मॅचचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल द व्हॉइस ऑफ छोटी करमया प्रकाश भगात. यस, थँक्यू स्वप्नील. येत्या सकाळच्या सत्रामध्ये चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हॅलो. तर बघा नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला भिंगार. दोन्ही टीमसाठी हा शेवटचा कॉल असेल बघा, टॉससाठी मात्र रिपोर्टिंग करायची आहे. यस, जाऊया मैदानाकडे. पहिला सामना रंगतोय खेळपट्टीवरती. अतिशय देखणा स्ट्रोक आहे, मिड ऑफचा फिल्डर आहे, चुकी केली बघा पहिल्याच बॉलवरती. रनआउटचा शिकार बनला असता. ज्ञानेश्वर उघडा हा खेळाडू पाहू शकाल. सलामीसाठी 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले बघा. ॲज अ ओपनरसाठी अविनाश वाघ आणि त्यांच्या साथी पाहू शकाल. नास्टॅक एंडवरती गेलाय खेळाडू, एक चेंडू सामना केलाय, एक चेंडूवरती एक सिंगल आले. धाबांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. 1 स्टार बागाची वाडी संघाचा एक स्टार खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. अविनाश वाघ, खरं तर हे नाव चर्चेमध्ये राहिलं बघा. RPL स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ दाखवला या खेळाडूनं आणि अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहू शकाल. ऑन स्ट्राईक वरती अविनाश वाघ, फटका बसला गेलाय. लॉंगांचा खेळाडू आहे क्षेत्ररक्षक अजय, अजिबात चुकी नाहीये. शून्याचा गॉगल घालून परतावा लागेल. पहिला झटका लागलाय, 440 होलचा झटका लागलाय. अविनाश बाद झालाय बघा पहिल्याच बॉलवरती, मोठा झटका लागलाय 1 स्टार वाघाजोडी टीमला. अभि बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवरती विकेट गारद केलाय बघा गोलंदाज पाहू शकाल. 11 स्टार खांदा संघाचा गोलंदाज पाहू शकाल. पहिला षटक फेकण्यासाठी विजय नाईकला बघा जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना बघा पहिल्याच बॉलवरती एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. त्याचा स्ट्राईक वरती अविनाश वाघला आणलं. अगदी गोल्डन स्पॉटचा चेंडू फेकला गेला, चांगला रिलीज केला होता चेंडूला आणि अगदी लॉंगॉन अजयच्या चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला गडी गारद झालाय. अविनाश वाघ बाद झाल्यानंतर आता भरपूर निराश झाला असेल खेळाडू कक्षेमध्ये. डगाडूमध्ये पूर्णपणे शांतता वातावरण पाहायला मिळतंय बघा. ज्या ज्या वेळी मोठा खेळाडू विकेट गेल्यानंतर फार चांगली सुरुवात बघा, चांगले यश मिळवलंय बघा. मोठ्या विकेटची
इथे गरज होती खरे तर खानदा संघाला आणि ते विकेट बघा संपुष्टात आणली गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज नवीन खेळाडू एंटर झालाय मैदानामध्ये. मंगळ हा खेळाडू, मंगळ वाघ हा खेळाडू. तिसऱ्या क्रमांकावरती 3 चेंडू सामना केलाय. 3 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल आले बघा. मेंढटरी पॉवर प्ले षटकामध्ये फार चांगला गोलंदाजी केली बघा. गोलंदाज पाहू शकाल विजय नाईक. फलंदाजी झाली नाहीये परंतु काय संकटमोचक फलंदाजी पाहायला मिळाली. चौथ्या क्रमांकावरती ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाली अजय या खेळाडूकडनं. हो या वेळेला चांगला शरीरापासून चेंडूला लांब ठेवलं गेलं. अवे फ्रॉम द बॉडी. यस इट इज चांगला इथे डॉट बॉल पाहायला मिळतंय. सरळ एसटी रक्षकच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. सुदाम नाईकला पाहू शकाल एसटी रक्षकच्या माध्यमातून 4 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केले. एक गडी बाद केलाय. अप ट्रॅकर बॉल इथे फुल शॉट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगले चेंडूची सांगता पाहायला मिळते. वारंवार अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज विजय नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. राऊंड द विकेट येते. फार चांगले एक सिंगल खर्च केले मेंढटरी पॉवर प्ले षटकामध्ये. यावेळेस टॅपिंग शॉट पाहायला मिळाला. मिड ऑफचा फिल्डर आहे. डायरेक्ट हिट. हो थोडसा अगदी एसट्या वाचल्या गेल्या बघा. इथे रनआउटचा शिकार बनता बनता वाचलाय खेळाडू. याच पंचांचा सिग्नल आलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या. 1 स्टार बागाचीवाडी बॅटिंग करत असताना सेकंड पूर्वार्धामध्ये एक गडी बाद 2 धावा फक्त. यस थँक्यू. बघा लक्ष असू द्या. स्टार 11 स्टार खांदा संघ तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायचे. लक्ष असणं गरजेचं आहे बघा. जर का षटकं 15 मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त झाली नाही तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. लक्ष असू द्या. गोलंदाज पाहू शकाल मेंढटरी पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. फक्त 2 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. विजय नाईकच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी दर्जाची पेश केली बघा खेळपट्टीवरती. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज सुदाम नाईक. ज्या खेळाडूवरती विश्वास होता परंतु एक षटकार आल्यानंतर मोठा फटकाबाजी करत असताना ओहो लोवर फुलटॉस बॉल होता. अगदी जड मध्ये खोला चेंडू फेकला गेला होता. इथे देखील डॉट पाहायला मिळाल. चेंडू 5 डॉट बॉल आलेत बघा. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट केला. त्याच नंतर या षटकामध्ये एक डॉट बॉल पाहायला चांगली सुरुवात अगदी पॉझिटिव्ह सुरुवात करत देत असताना बघा गोलंदाज सुदाम नाईक. फलंदाजी करता आली नाही परंतु चांगली गोलंदाजी बघा मैदानामध्ये सादर करत असताना. लोवर फुलटॉस अजून एक दुसरा सलग डॉट बॉल पाहायला मिळते. मंगळ या खेळाडूला पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती ऍज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती तडफडतोय. ज्ञानेश्वर उघडा हा खेळाडू सलामीवीर साठी आलेला ऍज ओपनर साठी जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला. त्याचा फायदा उचलत असताना गोलंदाज कांदा संघाचा सुदाम नाईक. यावेळी फटका बसला गेलाय. गती कमी केली होती. अगदी धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला होता. इथे 2 धावेचा प्रयत्न रिस्की धाव पर्यंत 2 धावा देखील कन्वर्ट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय 2 चांगले बघा रनिंग पाहायला मिळाले 2 खेळाच्या माध्यमातून. जास्तीत जास्त जर डॉट चेंडू आले तर तुम्हाला आरच्या सामोरे जावं लागेल बघा. लक्ष थोडंसं आता महागड होत चाललंय बघा. कारण पहिल्या षटकामध्ये धावांची गरज धावा आल्या नाहीत. फक्त 2 धावा खर्च केल्या विजय नाईकनं. आणि दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. अगदी चांगला चेंडू रिलीज केलाय बघा. इथे एसटी रक्षकाने चुकी केली. अजय होता एसटी रक्षक आणि त्याच नंतर इथे बॅटची हलकीशी इनसाइड लागून बघा एक सिंगल आले. सिंगलच्या साहाय्याने धावपलकावरती धावा पुढे सरकल्या गेल्यात. हळुवारपणे धावांचा विचार केला तर 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. फार चांगली स्पर्धा पाहतोय या मोरबी विभागामध्ये. सातत्यानं चांगलं दरवर्षी प्रमाणे या देखील वर्षी फार चांगली स्पर्धा पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीला मोठी स्पर्धा आणली गेली कैरवडच्या माध्यमातून. फार चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळाले. घेतलेली मेहनत फार चांगली राहिली बघा कैरवडीच्या खेळाडूंना. पूर्ण आयोजक टीम 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या. शेवटचे अंतिम 2 बॉल 5 धावा धावपलकावरती. इथून संकटमोचक एखाद्या खेळाडूला बनावं लागेल. ज्ञानेश्वर उघडा ज्या प्रकारे खेळ करतोय जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एन वरती राहिलाय. आता मात्र 10व्या 11व्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली बघा. अगदी अनंत कार्पेटच्या साह्याने डीप लॉंग ऑनला शतरक्षक आहे. चांगली फेकी झाली नाहीये परंतु 2 धावा देखील सुरेख पाहायला मिळाल्या. आणि ती चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 चित्त्याच्या वेगाने धावा कंप्लीट केल्या बघा दोन्ही खेळाडूंना. अतिशय पहिला रन घेताना अगदी फास्ट घेतली. त्याच नंतर सेकंड रनला
कुठलाही अडथळा निर्माण झाला नाहीये बघा. आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या गेल्या. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 1 स्टार वाघाचीवाडी संघ बॅटिंग करत असताना तब्बल 7 धावा धावपलकावरती. अंतिम बॉल या षटकामधला. चांगला टॅपिंग शॉट पाहायला मिळाला. स्टेट डाव फटका आहे. लॉंगाच्या क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. 2 धाबेचा रिस्की धाव. कलेक्शन पाहावं लागेल. यस पंचांचा इथे निर्णय आलाय. रेफर केलाय बघा. ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल रनआउट आहे की नाही खेळाडू. इथे थर्ड अंपायर साठी या आयोजक आपण. हॅलो, तर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपण पाहू शकाल सीबीडी ठाकूरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार या दोन संघादरम्यान मी विनंती करेन दोन्ही टीम्सला की टॉस साठी मात्र टॉस बॉक्स मध्ये यावेळेस रिपोर्ट करायचा आपण पाहतोय. यस विकेट मिळेल. इथे रनआउटचा शिकार खेळाडू बनला गेला. मंगल वाघ हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आला होता, परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल खेळला आणि त्याच नंतर रनआउटचा शिकार बनलाय. दुसरा खेळाडू बाद झाला गेलाय. 1 स्टार वाघाची वाडी संघ. हॅलो, तर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल बघा टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. सोराली 11 जे गावदेवी भिंगार आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा सीबीडी ठाकूरवाडी या दोन संघादरम्यान ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय. चला भिंगार टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचं बघा. एक चांगली लढत निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सोराली 11 गावदेवी भिंगार आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा सीबीडी ठाकूरवाडी या दोन संघादरम्यान मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतोय विनोद दादा कवटे यांची शुभ असत्या मात्र नाणेफेकी संपन्न केली जाते. नाणेफेकीचा कौल यावेळेस मात्र पाहावं लागेल. सीबीडी ठाकूरवाडी टीमने जिंकलाय. आपण पाहतोय यावेळेस मात्र आम्हाला निर्णय कळवायचा. आपण पाहतो वेळ कमी आहे. यस थँक्यू. दोन दरम्यान इथे दोन संघात दरम्यान टॉस केलाय बघा. टॉस जिंकला गेलाय. स्वराली 11 सीबीडी ठाकूरवाडी संघाने टॉस जिंकलाय काय. यस फिल्डिंग फर्स्ट बघा. नेक्स्ट सामन्यासाठी तयारीत राहत आहे दोन्ही संघाने. जाऊया मैदानाकडे. फार चांगली लढत पाहायला मिळते. पहिल्या फटका बसला गेलाय. लॉंग ऑन दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 0 धावसंख्येवरती परतावा लागेल. आल्या माघारी अंकुश वाघचा केळीचा पारीचा अंत झाला 0 धावसंख्येवरती. डीजे खराब सुरुवात पाहायला मिळाली बघा. अविनाश वाघ बाद झाल्यानंतर कुठल्याही खेळाडूनं जास्ती वेळ क्रीज वरती राहिला नाहीये बघा. त्याचं एकमेव कारण म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये विजय नाईकने गोलंदाजी केली. संघाच्या प्रमुख खेळाडूला बाद केल्यानंतर मोठे फटकेबाजी झाली नाहीये. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या विजय नाईकनं. त्याच नंतर एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. दुसरा षटक घेऊन आला होता खांदा संघाकडनं सुदाम नाईकनं, ज्यानं 6 चेंडू फेकले. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्याच नंतर तिसऱ्या षटकाला दमदार सुरुवात पाहायला मिळते अजय आया खेळाडू. मगाशी स्वप्नीलला उल्लेख केला होता. या खेळाडूंना सुकापूर पोदे संघाकडनं टीम मध्ये खेळत असताना APL मध्ये फार चांगला खेळ राहिला होता आणि तो तिथून मात्र मालिकावीर मधून पुरस्कृत केला होता. त्याला चांगला एकदा सन्मान पाहायला मिळाला त्याच्याकडनं. फार चांगली गोलंदाजी शैली आणि तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. अगदी ऑलराऊंडचा परफॉर्मन्स फारपणे चांगला केलाय बघा या खेळाडूने यंदाच्या हंगामामध्ये. चांगली सुरुवात झाली. दुसरा देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावरती खेळाडू 5व्या क्रमांकावरती खेळाडू एंटर झालाय मैदानामध्ये. बुधाजी हा खेळाडू पाहू शकाल. भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे पाहतोय आपण. आता इथून चांगलं महागडं आव्हान असणार बघा. आव्हान तुम्हाला समीकरण सोपं करायचं असेल. यस पंचांचा सिग्नल आला. यस इट इज वाईड बॉल. मिळेल एक अतिरिक्त दाबीने बर्फ पडली तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरबोर्ड होती तब्बल 9 धावा बघा. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक चालू असताना 2 फक्त चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 चेंडू फेकायचे बाकी असणार बघा. अजयने हा ट्रॅकर बॉल फुल शॉट प्रयत्नामध्ये फटका पसला गेलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विजय पोचेपर्यंत जेल सोडला गेलाय. मिळतील या 2 धाबा कंप्लीट केल्या बघा. 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट. 2 धाबेच्या मदतीनं आता डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचली गेली. 1 स्टार वाघाची वाडी टीमची धावसंख्या पाहायला मिळते स्कोरवरती. 3 गडी बाद असताना 11 धावसंख्या. 11 धाबा धावपलकावरती. तुम्हाला 45 धावांचा सेट टार्गेट ठेवला होता. येणाऱ्या 24 मध्ये 46 धावांची गरज असताना खराब सुरुवात पाहायला मिळाली 1 स्टार भागाची वाडी संघाकडनं. फटका चांगला आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू प्रयत्न करताय बघा. सुदाम किती सुंदर रनिंग पाहायला मिळाली. चेंडू अडवण्याचा काम केलाय बघा. आपल्या संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवल्या गेल्या. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक अगदी सुदाम नाईकला पाहिलं गेलं. या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने 13 धावा धावपलकावरती. 13 धावा धावपलकावरती. कुठलाही मोठा फटका अजिबात येत नाहीये. तिसरं षटक चालू असताना देखील बघा
अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये कुठल्याही खेळाडूच्या बॅटमधनं. 3 गडी बाद झाले. अविनाश वाघ 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच नंतर मंगळ वाघ हा देखील बाद झाला, रनआउटचा शिकार बनला. आणि त्याच नंतर अंकुश वाघ देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. फटका चांगला आहे यावेळेस. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे विजय. चेंडू उचलणार, फेकी करणार, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगलने काही फरक पडणार नाहीये 11 स्टार खांदा संघाला. ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना फार चांगली बघा. अचूक टप्प्यावरती तिन्ही गोलंदाजी करत असताना खेळाडूंना फार चांगली कामगिरी राहिली बघा. चांगली खेळपट्टी बनवण्याचं काम केलं या आयोजक टीमनं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फार चांगली स्पर्धा पाहतोय आपण. वागेश्वर चषक 2024-25 हे पर्व तिसरं शानदार पर्व पाहायला मिळते. या चांगला फटका अगदी डीप फाईन लेग मध्ये. चेंडू थांबणार नाहीये. मैदानाची आउटफील्ड भरपूर फास्ट मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. अंतिम बॉल वरती आलाय शानदार चौकार डीजे. तीन षटक समाप्तीनंतर 18 धाबा धावपलकावरती लागल्या. येणारे अंतिम 6 बॉल असतील. 28 धाब्यांची गरज अजूनही 1 स्टार भागाची वाडी टीमला. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. अंतिम 6 चेंडू 28 धाब्यांची गरज 1 स्टार वाघाची वाडी टीमला. अविनाश वाघ जिथून 0 धावसंख्येवरती बाद झाला पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉल वरती. तिथून मात्र पूर्णपणे निराशा राखली बघा खेळाडू कक्षेमध्ये. अगदी पहिल्याच बॉल वरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये अविनाश वाघला थोडस माइंडसेटने जर फलंदाजी करता आली असती ना तर अजूनपर्यंत समीकरण सोपं झालं असतं बघा. परंतु इथं महागड आव्हान असणार बघा. येणारे अंतिम 6 बॉल 28 धाब्यांची गरज. बघा छोटा खेळाडू पाहू शकाल लेग स्लिप मध्ये सुनील नाईकला पाहू शकाल. ऑन स्क्रीन वरती गोलंदाज पाहू शकाल. फटका पसला गेलाय अगदी लॉंग दिशेमध्ये. चेंडू हलक्या हाताने पुश केला गेलाय. अजय येतो चेंडू खाली. चेंडू उचली फेकी करेल. मिळेल फक्त एक सिंगल धाव. 5 चेंडू मध्ये आता फक्त 27 धाव्यांची गरज. महागड समीकरण आहे परंतु 5 षटकार ठोकावा लागतील. आता 4 षटकार ठोकावा लागतील. ज्ञानेश्वर उरगडा ऍज ओपनर साठी आला होता. चांगली पार्टनरशिप झाली परंतु जास्तीत जास्त नॉस्टॅक एंड वरती राहिला हा खेळाडू. फक्त एक मोठा फटका आलाय. बॅट मध्ये एक चौकार पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस बॉल अगदी जड मध्ये. इथे फटका चांगला पंचांचा इशारा येईल. यस चौकार पाहायला मिळाला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अगदी सामन्यामध्ये कुठली मजा राहिली नाही बघा. पूर्णपणे मजा इथे गोलंदाजाने केली. खरं तर फार चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाजीच्या जीवावरती इथे सामना बघा जिंकत असताना तुम्ही पाहू शकाल. येणारे 4 बॉल अजूनही धाब्यांची गरज पाहू शकाल. 23 धाब्यांची. याच नंतर तगडी फाईट पाहायला मिळाल. दोन्ही तुल्यबळ संघ पाहू शकाल. सीबीडी बेलापूर संघ पाहू शकाल. त्यांच्या विरोधात स्वराली गावदेवी भिंगार संघ पाहू शकाल. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा टीम. चांगली लढत पाहायला मिळाल प्रेक्षकांना. दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये याच नंतर होईल. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक असणार. सिंगलनी काही फरक पडणार नाहीये. 2 धाबेचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट केल्या. येणारे अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असणार बघा. 3 चेंडू मध्ये आता फक्त 21 धाब्यांची गरज. एकतर्फे सामना निघून गेलाय. 11 स्टार खांदा संघाच्या बाजूने विचार केला तर बघा विजय नाईकनं सुरुवात चांगली दमदार केली. स्वप्नील अबाली संघाच्या प्रमुख खेळाडूला बाद केल्यानंतर पूर्णपणे अगदी फटका चांगला आलाय बघा. शेवटच्या क्षणाला फटका येतोय. मोठा फटका 4थ्या बॉल वरती ज्ञानेश्वर उघड्याच्या बॅट मध्ये आलाय. दमदार षटकार. पूर्णपणे एकतर्फे सामना जात असताना पाहू शकाल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली. अशी सुरुवात जर पहिल्या षटकामध्ये जर राहिली असती कदाचित वेगळी चित्र पाहायला मिळालं असतं. या 2 सामन्या दरम्यान फार चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज जीवावरती इथे सामना जिंकत असताना तुम्ही पाहू शकाल. 2 चेंडू मध्ये 15 धाब्यांची गरज.
फटका चांगला आहे बघा, स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक जाईपर्यंत मिळेल एक चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळाली या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी ठरले. 2 चौकार 1 षटकारच्या साह्याने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 35 धावा धावफलकावरती. 1 चेंडू 11 धावांची गरज. अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधला. अक्षरशः खरं तर गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय गोलंदाजीच्या जोरावरती. स्टार 11 स्टार खांदा संघानं बघा कॉंग्रॅच्युलेशन, फार चांगला खेळ दाखवला. त्याचनंतर हार्ड लक मास्टर बागाची वाडी संघ अतिशय चांगली मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये फार चांगला खेळ राहिला गेला होता बघा. संकटमोचक फटकेबाजी पाहायला मिळाली. खरं तर असं वाटलं होतं की धावा बनवू देणार नाही या वाघाची वाडी संघ, परंतु ज्या वेळी फलंदाजी